हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, आज मी तुम्हाला इमॅजिका थीम पार्कचा फुल एक्सपिरियन्स दाखवणार आहे. तर खरंच वर्थ आहे का ते शेवटपर्यंत पहा आणि इथे तुम्हाला फुल डिटेल्स मिळणार आहे. थीम पार्कला आता समर सीझन असल्यामुळे जास्त गर्दी नव्हती, त्यामुळे लगेचच आम्हाला तिकीट मिळाली. त्याचबरोबर लकी ड्रॉचं कूपन आणि 50 रुपीजचं कूपन मिळतं, जे आपण इथे आतमध्ये कुठेही यूज करू शकता. 150च्या अबाव जर तुम्ही कोणतीही गोष्ट घेता तर तुम्हाला 50 रुपीज कमी होतात इथे. तर इथे बघू शकता, शॉपमध्ये बरंच काही होतं, थोडे एक्सपेन्सिव्ह होतं, पण क्वालिटी वाईज सगळे प्रोडक्ट खूप छान होते. तर इथे आम्ही घेतली एक इमॅजिकाची कॅप आणि निघालो. त्याचबरोबर या शॉपमध्येच आपल्याला टाकायचं असतो लकी ड्रॉ कूपन. तर बाहेर तुम्ही पाहू शकता, आम्ही सकाळी 11 वाजताच पोहोचलो होतो, त्याच्यामुळे गर्दी थोडी कमी होती. राईट साईडला इथे आपल्याला मॅप दिलेला आहे आणि तुम्हाला त्या शॉपमध्ये सुद्धा इमॅजिकाचा फुल मॅप मिळून जाईल. वाव, एंट्री केल्याबरोबर तुम्हाला इथे लव्ह इमॅजिका असं दिसेल. वॉटर पूल आहे तिथे. तर फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी फुल एक्सपिरियन्स राईड्स दाखवणार आहे. त्याचबरोबर फुल बजेट आणि माझा एक्सपिरियन्स कसा होता तो दाखवणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ. गर्दी कमी असल्यामुळे आम्हाला थोडाला फिरायला खूप छान मिळालं, म्हणजे गर्दी नव्हती त्याच्यामुळे मोकळं फिरायला मिळालं आम्हाला. तर फ्रेंड्स, जिथून मी एंट्री केली तिथून मी व्हिडिओ काढत होती पॅलेसचे. तर आता आम्ही पॅलेसच्या साईडला चालत चाललो आहे आणि इथेच लेफ्ट साईडला आहे छोटे छोटे वॉटरफॉल्स आहेत आणि आय लव्ह इमॅजिकासुद्धा इथेच लिहिलेलं आहे. ते एक सेल्फी पॉईंट किंवा फोटो पॉईंट होऊ शकतो. तर थोडेफार फोटो क्लिक केले आणि आता आम्ही पॅलेसच्या इकडे चाललो आहोत. सो गाईज, आम्ही सकाळी लवकर आलो आहे, त्याच्यामुळे गर्दी कमी आहे. तर फोटो व्हिडिओज काढायला वगैरे जरा टाईम मिळतो आहे छानपैकी. तर आम्ही अजून कोणती रायडिंग केलेली नाही आहेत, थोडंसं फिरतो आहे, फोटोज वगैरे काढतो आहे. बघूया आता फर्स्ट राईड कोणती आहे ते. छान मस्त ग्रीनरीसुद्धा आहे, तुम्ही पाहू शकता. गरमी ऊन आहे, पण पाणी असल्यामुळे आजूबाजूला थोडं थंड थंड वाटतं आहे छानपैकी. थँक्यू. तर फ्रेंड्स, आता मी पॅलेसच्या इथे आलो होतो. इथे सुद्धा गर्दी नव्हती, त्याच्यामुळे फोटोज वगैरे क्लिक केले, तुम्ही पाहू शकता. आणि इथे पॅलेसच्या बाजूलाच राईट साईडला किड्स लोकांची हॉर्स रायडिंग होती आणि लेफ्ट साईडला होतं अलीबाबा और 40 चोर. तर आम्ही अलीबाबा आणि 40 चोर हे पाहायला गेलो. सकाळी आम्हाला अजिबात गर्दी मिळाली नाही. तर इथे असं ट्रेनसारखं होतं आणि त्याचबरोबर आपल्याला शूट करण्यासाठी गन दिली जाते. जिथे ब्लू पॉईंट दिसतोय तिथे गनने शूट करायचं आणि मग ते रेड होतं, असं होतं गेम. इथे तुम्ही पाहू शकता. आणि ह्या गेममध्ये मला जास्त स्कोअर मिळाले सर्वांपेक्षा. याची जर पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर मी लिंक जी आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि तुम्ही फुल इमॅजिकाची सिरीज माझी पाहू शकता. आणि अलीबाबाचं एक्सपिरियन्स मग घ्यायचं म्हटलं तर इथे किड्स लोकांना आपण घेऊन जाऊ शकतो, एवढं स्कॅरी नव्हतं. आणि त्याच्या बाहेरच हे हॉर्स रायडिंग होतं किड्स लोकांसाठी. तर हे पण हाईट वाईज होतं. 42 इंचच्या वरती अलाउड नाही आहे, आय थिंक 42 की 52 इतकं लिमिट होतं. आणि त्याच्यानंतर आम्ही नेक्स्ट रायडिंग होती आमची टबी राईड्स. तर हे होतं की आपण बसल्याच्यानंतर जो रेड बटन आहे तो प्रेस केल्याच्यानंतर हाय लेवल म्हणजे अप होतो, म्हणजे आपण वरती जातो, वरती फ्लाय करतो.
तर फ्रेंड्स, आपल्याला बाहेर एकदा तिकीट काढल्याच्या नंतर आतमध्ये जितका पण राईड्स, जितके पण शो आहेत ते फ्री आहेत. कुठेही आपल्याला पे करायला लागत नाही. फक्त आपल्याला फूड म्हणजे जेवायचेच फक्त आपल्याला पैसे पे करावे लागतात. बाकी राईड्स आपल्याला इन्क्लूड असतात पूर्ण तिकीटमध्ये. त्यानंतर इथे होतं हम्टी डम्टी राईड होतं, हे तुम्ही पाहू शकता. हे सुद्धा लहान मुलांसाठी बेस्ट आहे. त्यानंतर आम्ही आमच्या नेक्स्ट राईडसाठी निघालो. गोल्ड रश एक्सप्रेस ट्रेन होतं. हे मला ॲक्च्युली शूट करायला नाही मिळालं कारण अलाउड नव्हतं त्याच्यामुळे, आणि फर्स्ट टाईम होतं सो मला रिस्क घ्यायची नव्हती, त्याच्यामुळे मी मोबाईल ठेवून दिला. आणि मी जेव्हा नेक्स्ट राईड चालू झाली तेव्हा जे शूटिंग करून घेतलेलं आहे की ते सेल्फी पॉईंट वगैरेसुद्धा होते. आणि तुम्ही पाहू शकता आता नेक्स्ट राऊंड जो आहे तो स्टार्ट झालेला आहे. रोलर कोस्टर जसं असतं तसेच आहे, पण थोडं टाईम आणि थोडं कमी लेवलचं आहे. तर तुम्ही पाहू शकता. माझा एक्सपिरियन्स म्हणायचं म्हटलं तर थोडीशी भीती वाटली, म्हणजे वाटलीच मला भीती थोडी. आणि हे होतं एंडिंग पॉईंट. इथे ट्रेन येते आणि इथे तुम्हाला ट्रेनमधले फोटोजसुद्धा मिळतील. 100 रुपीजचं 1 फोटो मिळतो तुम्हाला इथे. तुम्ही पाहू शकता ट्रेनसुद्धा आलेली आहे आणि इथून स्टार्टिंग पॉईंट चालू होतं. पण थोडा स्कॅरीसुद्धा होता. तर ठीक आहे, तुम्ही ट्राय करू शकता एक्सपिरियन्ससाठी. तर त्यानंतर ही वाली राईड होती डेअर टू ड्रॉप, पण ही सुद्धा आम्ही नाही केली, थोडंसं रिस्की होतं त्याच्यामुळे. त्यानंतर ही वाली राईड एकदम भारी होती. स्क्रीम मशीन, ते बघतानाच इतकं डेंजर एक्सपिरियन्स जो होता, बापरे. तर हे सुद्धा आम्ही अवॉइड केलं, आम्ही नाही केली. बापरे, शिट. तर ही सुद्धा आम्ही स्किप केली. आणि त्यानंतर आम्ही निघालो. तर इथे साईडलाच डान्स शो चालू होता, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर लेफ्ट साईडला होतं किड्स लोकांसाठी छोटा भीम द राईड. इथे लहान मुलांसाठी आपल्याला राईड्स मिळतील. रोलर कोस्टर वगैरेच होते, ट्रेन होती, पण सर्व छोटं होतं. तर किड्स लोकांसाठी हा खूप बेस्ट ऑप्शन होता. तर लास्ट टाईम आम्ही जेव्हा वॉटर पार्कला गेलेलो तेव्हा आम्हाला ॲक्च्युली माहिती नव्हतं की लहान मुलांसाठी इकडे आहे नाही, त्याच्यामुळे आम्ही इकडचं कॅन्सल करून वॉटर पार्कला गेलो. आणि कारण आम्ही बरेच व्हिडिओजसुद्धा पाहिले ज्यांनी किड्स लोकांचं शूट नव्हतं केलेलं, त्याच्यामुळे मी म्हटलं पाहूया काय आहे किड्स लोकांसाठी. तर हे सुद्धा एक होतं. तर बरेच लहान मुलांसाठी सुद्धा ऑप्शन आहे तिकडे, तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. पण मी म्हणेन की जेव्हा तुम्ही मोठ्या लोकांच्या जेव्हा राईड्स करता तेव्हा तुम्ही एकदा तिथे इन्क्वायरी करा की आम्ही लहान मुलांना घेऊन जाऊ शकतो का, किंवा खूप रिस्की आहे का, त्याच्यानंतरच घेऊन जा. कारण असे बरेच राईड्स होते, आपल्याला नाही कळत. फर्स्ट टाईम आपण जात असतो, आपल्यालासुद्धा त्याचा एक्सपिरियन्स नसतो आणि एंड मोमेंटला आपल्याला सरप्राईज मिळतो की बाबा किती डेंजर होती ही राईड. तर त्याच्यामुळे थोडी इन्क्वायरी करून घेऊन जात जा लहान मुलांना. आणि हे तर लहान मुलांचंच आहे, खूप छान ऑप्शन्स होते लहान मुलांसाठी सुद्धा. इथे कार्स होता, हॅपी व्हील्स, हे सुद्धा लहान मुलांसाठी खूप छान ऑप्शन आहे. तिकडे एक क्लॉक राईडसुद्धा होती लहान मुलांसाठी. आणि त्याच्यानंतर आम्ही आलो स्प्लॅश, होय हां, हे होतं तिथे खजाना बोटिंगचं होतं, तर ते सुद्धा केलं आम्ही. तर गर्दी नसल्यामुळे थोडंसं सकाळी आमच्या सगळ्या राईड ज्या होत्या त्या पटपट झाल्या, नाही तर खूप वेळ लागतो आणि टाईम जातो. त्याच्यामुळे जर तुम्हाला यायचं असेल तर लवकरच या, 11 वाजेपर्यंत, म्हणजे तुमच्या पूर्ण राईड्स आहेत त्या होऊन जातील टाईमवरती.
तर हे सुद्धा आम्ही एन्जॉय केलं छानपैकी. तर हे सुद्धा आहे वॅगन व्हील करून लहान मुलांसाठी. खूप छान ऑप्शन आहे. इथे बरेच आहेत ॲक्च्युली लहान मुलांसाठी ऑप्शन. त्यानंतर अजून आम्ही मॅप बघून मग फिरत होतो कुठे कुठे जायचं आहे ते. त्यानंतर आम्ही लेझी बोटिंगचे जे होतं ते केलं. 15 मिनिट्सचं असतं, तर ते सुद्धा आम्ही एन्जॉय केलं. त्यानंतर फ्रेंड्स इथली सर्वात डेंजर आणि फुल नायट्रो राईड खूप डेंजर असते म्हणजे, तर ही सुद्धा आम्ही अवॉइड केली. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो आय फॉर इंडिया शो पाहण्यासाठी. तर तो सुद्धा खूप छान होता. खूप फ्लाईंग एक्सपिरियन्स होतं इथे तुम्हाला. आणि याची पण फुल व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. खूप छान एक्सपिरियन्स आहे हा सुद्धा. यानंतर नेक्स्ट शो होता प्रिन्स ऑफ द वॉटर. तर ही थोडीशी स्टोरी होती जी तुम्हाला 360 डिग्री ह्याच्यामध्ये दाखवली जाते, जे आपल्याला स्टँडिंग राहूनच पाहायची असते. एक छोटी आणि सुंदर स्टोरी आहे, तुम्ही पाहू शकता. तर हे मला रेकॉर्ड करायला नाही मिळालं. आणि त्यानंतर आम्ही गेलो जे ग्रिल, जिथे फूड. आणि इथे आम्हाला कळलं की हे पण आहे, बफेट पण आहे. तर 475मध्ये नॉनव्हेज व्हेज हे बफेट्स आहेत, तर ते सुद्धा मिळतात तुम्हाला. आणि ते तुम्हाला इथे पॅलेसमध्ये येऊन खायचे होते. तर आमचं लंच झाल्याच्यानंतर आम्ही नेक्स्ट राईड्ससाठी गेलो. पण मी सजेस्ट करेन की जेवायच्या आधीच ज्या राईड्स ज्या आहेत तर त्या जेवायच्या आधीच करा म्हणून. त्याच्यानंतर आम्ही इथे गेलो, हॉरर शो होता तो पाहण्यासाठी. तर मी थोडंफार शूट केलेलं आहे आणि याचेसुद्धा फुल व्हिडिओ मी वेगळे बनवलेले आहे. तर हे सुद्धा तुम्हाला पाहायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. कारण जर सर्व स्टोरी मी याच्यामध्ये टाकल्या तर व्हिडिओ खूप लाँग होऊन जाईल, त्याच्यामुळे मी वेगळ्या व्हिडिओज बनवलेले आहेत. तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. आणि हे हॉरर फिल्मचा जो होता तो एंड होता. आणि त्यानंतर आम्ही गेलो मांब चाय चामा क्रेझी टी कपमध्ये आणि हे सुद्धा खूप एन्जॉय केलं. त्याच्यानंतर मिस्टर इंडिया होतं, ते सुद्धा आम्हाला बघायचं बाकी होतं. तर त्याच्यामुळे आम्ही हे टी कपचं एन्जॉय केली राईड. आणि नेक्स्ट पाहूया, इथे सुद्धा लॉक केलं जातं कप, त्याच्यामुळे तुम्ही किड्स लोकांबरोबर एन्जॉय करू शकता, लहान मुलांबरोबर. ॲक्च्युली आपल्यापेक्षा लहान मुलं खूप जास्त एन्जॉय करतात.
तर नक्कीच त्यांच्याबरोबर तुम्ही करू शकता. त्यानंतर मिस्टर इंडिया द राईड हे आम्ही करायला गेलो. आम्हाला वाटलं की मला तरी वाटलं की नॉर्मल शो असेल आणि पण हे खूप चेअर हलणं वगैरे आवाज वगैरे आणि खूप साऱ्या ज्या नायट्रोसारख्या राईड्स होत्या त्यासुद्धा या राईडमध्ये झाल्या आमच्या. खूप म्हणजे खरंच राईड करतो आहे की काय असं वाटलं, फील झालं. तर हा सुद्धा एक्सपिरियन्स जो होता तो खूप छान होता. तर मला रेकॉर्ड करायला नाही मिळालं. तर अशा चेअर असतात त्याच्यावरती बघून खूप वरती हाईटला जातात चेअर. आणि त्यानंतर आम्ही ते आलो जुरासिक पार्क, म्हणजेच त्याला राजासॉर्स पार्क, रिव्हर ॲडव्हेंचर्स असं बोलतात. तर इथे आपल्याला बाहेर डायनासॉरचे स्केलेटन वगैरे पाहायला मिळतील आणि आतमध्ये तुम्ही पाहू शकता ही एंट्री आहे. पण मला हे वाटलं की नॉर्मल असेल, पण इथे तुम्हाला एंडिंगला सरप्राईज मिळतो आणि खूप भयानक सरप्राईज असतो. तर मी सजेस्ट करेन की लहान मुलांना किंवा खूप सिनियर सिटीजन जे लोक असतात त्यांना नका घेऊन जाऊ. ते पाहायला नुसतं छान वाटतं, पण एंडिंगला खूप डेंजर राईड करायला मिळते. तर हे स्किप करा. आणि याची पण पूर्ण व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेलच. मी फक्त छोटीशी क्लिप जे आहे ते इथे तुम्हाला दाखवलेली आहे. आणि बाकी एंडिंगला एवढा हाईटवरून जसं ट्रेनचं बोलतो आपण एकदम हाईटवरून खाली येते. सगळे एकदम घाबरले, एकदम सरप्राईज होते. त्याच्यानंतर आम्ही गेलो. त्यानंतर आम्ही नेक्स्ट राईड केली डीप स्पेस. ही सुद्धा खतरनाक होती, म्हणजे पूर्ण रोटेड होऊन जाते ही जी ट्रेन आहे ती. खूप डेंजर एक्सपिरियन्स होता माझा. तर इथे पण तुम्ही लहान मुलांना अवॉइड करा घेऊन जायला. खूप डेंजर एक्सपिरियन्स होता. मला वाटलं स्पेस पण काहीच नव्हतं, पूर्ण ब्लॅक आणि लाईट दिसत होती, पण खूप डेंजर होतं. त्यानंतर आमचं अरिना आणि हाऊस ऑफ द स्टार हे पाहायचं राहून गेलं आणि 5-5:30 झाले. आम्ही निघालो आणि त्याच्याबरोबरच इथे परेड्स चालू झाले. आणि याचीसुद्धा फुल व्हिडिओ जी आहे खूप छान आहे आणि तीसुद्धा मी वेगळी बनवलेली आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला एन्जॉय करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन पहा. खूप मजा येईल आणि खूप एन्जॉय करता येईल तुम्हालासुद्धा. अशा छान नवीन आणि फुल डिटेलिंग व्हिडिओसाठी माझे पूर्ण व्हिडिओ पहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पूर्ण ह्याचा खर्च म्हटलं तर पर पर्सन 2300 इतकं येतोच विथ फूड. तर फ्रेंड्स, आणि पूर्ण डिटेल जे आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि तुम्ही माझी इमॅजिकाची पूर्ण सिरीज जी आहे ती पाहू शकता. तुम्हाला लिंक जे आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे प्लेलिस्टची. बाय. पुन्हा भेटूया अशा छान एका व्हिडिओमध्ये. फ्रेंड्स, ऑफर्ससाठी आपली इमॅजिकाची वेबसाईट आहे, त्याच्यावर सर्च करा. तुम्हाला बऱ्याचशा ऑफर्ससुद्धा मिळून जातील. थर्सडेला वगैरे ऑफर्स असतात. तर नक्कीच जाण्याच्या पूर्वी एकदा वेबसाईट चेक करून पहा. बाय.